नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र अमित. आज आपण फोटोशॉपमध्ये हा जो विद्या बालनचा जो फोटो आहे त्या फोटोला स्केचने बनवल्यासारखा फोटो कसा बनवायचा हे आपण आता पाहणार आहोत. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्या एका आपल्या मित्राने विचारलं की असे फोटो स्केच करायचे फोटो फोटोशॉपमध्ये कसे बनवायचे ते मला सांगा. त्याबद्दल मी हा निर्णय घेतला की हा व्हिडिओ आपण बनवून टाकला पाहिजे, कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आता हा फोटो आपण सेव्ह करूया. माझ्याकडे फोल्डरमध्ये सेव्ह आहे बघा हा फोटो. तर हा फोटो सेव्ह केल्यानंतर हा फोटो आपण फोटोशॉपमध्ये ओपन करूया. फोटोशॉपमध्ये हा फोटो ओपन झालेला आहे. हा वर्कस्पेस आहे बघा. आणि फोटोशॉपमध्ये हा फोटो ओपन केल्यानंतर आपण त्याला पेन्सिलने स्केच केल्यासारखा फोटो बनवायचा आहे. आता तो बनवत असताना काय करायचं, सिंपल आणि सोपी अशी प्रोसेस आहे. प्रथमतः आपण लेअरचं लॉक काढायचं, इकडे न्यू ओके करायचं आहे आणि इकडून डुप्लिकेट लेअर करायची, कारण ती लेअर आपल्याला नंतर पाहता यावी की काही चेंजेस आपले झालेले आहेत. आफ्टर आणि बिफोर ते बघायसाठी आपण ही लेअर अशी घ्यायची आहे. आणि आपण आता इकडे फिल्टरमध्ये जायचं आहे बघा. फिल्टरमध्ये गेल्यानंतर 3 नंबरचा ऑप्शन आहे फिल्टर गॅलरी, त्यामध्ये क्लिक करायचे. हे बघा असा टोन एज म्हणून एक पॉपअप ओपन होईल, त्यामध्ये इकडून आपण झूम आउट करू शकतो. इकडे बरेचसे ऑप्शन दिले आहेत टोन एजमध्ये बघा. बरेचसे ऑप्शन आहेत, ते सगळे आपण यूज करून कसे वेगवेगळ्या प्रकारे यूज करायचे ते आता मी तुम्हाला सांगणार आहे. इकडे बघा स्केच हा ऑप्शन बोल्ड झालेला आहे. आर्टिस्टिक आहेत, ब्रश स्ट्रोक्स आहेत, डिस्टॉर्स आहेत, स्केच आहे, स्टायलिश आणि टेक्स्चर्स आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण फोटोशॉपमध्ये आपला फोटो एडिट करू शकतो. आर्टिस्टमध्ये तुम्ही बघाल तर हे बघा, जसं मी इकडे क्लिक करतो तसे चेंज होत आहेत. त्यानंतर इकडे त्यांची व्हॅल्यूसुद्धा आपण चेंज करू शकतो. तशाच प्रमाणे आर्टिस्टिक ब्रश आहेत, ते ब्रश वापरून करू शकतो. त्यानंतर खाली डिस्टॉर्स आहेत ते बघू शकतो. तसंच आपण हा स्केच म्हणून एक ऑप्शन आहे. इकडे स्टॅम्प म्हणून ऑप्शन आहे, त्या स्टॅम्पवरती क्लिक करायची आहे. परत ग्राफिक पेन म्हणून सुद्धा इकडे एक ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचे. तुम्ही या एरियामध्ये बघाल तर हा आता एक पेन्सिलने ड्रॉ केल्यासारखा आपल्याला इमेज दिसेल. खूप सोपा ऑप्शन आहे हा. इकडून तुम्ही त्याची लाईट डार्क बॅलन्स करू शकता. इकडे स्ट्रोक लेंथ आहे बघा, ती केल्यानंतर हळूहळू स्ट्रोकमध्ये थोडंसं फरक दिसतो बघा आपल्याला. हे बघा इकडे आपण स्ट्रोक डायरेक्शनसुद्धा आहेत. एक चेंज करून बघूया आपण. हॉरिझॉन्टल बघूया, लेफ्ट डायलॉग बघूया. अशा प्रकारे आपण फोटो हा स्केच करू शकतो. हे बघा हा स्केच झालेला आहे. हे बघा आपण जसं कुणीही म्हणेल की हा फोटो पेन्सिलनेच ड्रॉ केला आहे. ओके केल्यानंतर आपोआप इकडे बघा फोटो बनतो आहे स्केच केल्यासारखा. इकडे लेअर नंबर 0 बंद करायची. हे बघा आपण फोटो. माझे अजून व्हिडिओ पाहण्यासाठी माझा फोटोशॉप मराठीत हा चॅनल सबस्क्राईब करा. फेसबुकचं पेज लाईक करा आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. धन्यवाद.